मम्मा मम्मा सोड मला संचिता. मम्मा ऐका ना प्लीज. मम्मा अशी हार मानून जाऊ नका. तुमचं जे दुःख आहे ना तेच माझंही दुःख आहे. मम्मा ऐका, एकदा आपण हार मानली ना तर पुन्हा कधीच जिंकणार नाही आपण. येतंय का लक्षात तुमच्या? आणि मम्मा आपल्याला जिंकायचंय, लढायचंय, पेशन्स ठेवायचेत. या घरातलं आपलं स्थान परत मिळवायचंय ना, मग लढायला हवं. त्यासाठी संधी शोधावी लागेल मम्मा. खरं तर पहिली संधी सापडली आहे मम्मा मला. तुम्ही फक्त तयार व्हा आणि मज्जा बघा. इथे एक बरं आहे, पगारा दिलेल्या तारखेलाच होतो. आता गावी पैसे पाठवता येतील. एकदम बरोबर बोललाय. अरे आपले सरपोतदार साहेब एकदम देव माणूस आहे रे. अरे म्हणून तर मी दिवस रात्र गाडी चालवतो आणि टाइम पण बघत नाही. आता तर मालकीण बाई पण बदलल्या, पण पगाराची तारीख मात्र बदलली नाही. अरे मला पगार कमी आला यार. हो थांब जरा. अरे माझा पण पगार कमी आहे. अरे माझा पण का कापला असेल माझा पगार? हे नक्की नवीन मालकीणबाईंचंच काम असणार. म्हणजे साहेबांना खुश करण्यासाठी आपला पगार कापून मी पैसे कसे वाचवले ते दाखवायचं असणार त्यांना. असं आम्ही नाही होऊ देणार. गरीबावर अन्याय होता का म्हणे. यांचा पगार तर झालाय, कंप्लेंट का करत नाहीये अजून? गप्पा कसल्या ठोकतायत? हे नवीन मालकीणबाईंनी ठीक नाही केलंय. पण साहेबांच्या समोर जाऊन बोलायची हिंमत आहे का आपली? नाही ना. मग चला आता लागा कामाला. अरे काय दुसरीतच राहायचं? हा, जे नशिबात आहे ते आता भोगायचंय. बरोबर म्हणतोय यार तो. आपण काहीच करू शकत नाही. दादा 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 काय मॅडम? काही प्रॉब्लेम झालाय का? नाही हो मॅडम, काही प्रॉब्लेम नाही. दादा तुमच्या चेहऱ्यावरून सरळ सरळ दिसतंय काहीतरी प्रॉब्लेम नक्कीच झाला. काय झालंय मला सांगा ना. मी हेल्पच करेन तुमची. हो मॅडम, काय सांगणार तुम्हाला. अहो आम्हा सगळ्या नोकरांचा पगार कमी केला हो त्या नवीन मालकीणबाईंनी. का का पण? ते का माहित नाही, पण सर्व नोकर नाराज आहेत. दादा तुमच्या लक्षात येतंय का, मी आणि शालिनी मॅम पेमेंटचं जेव्हा पाहत होतो तेव्हा असं कधी झालंय का? तुम्हाला एक पैसा तरी कमी मिळालाय का मला सांगा? नाही मॅडम, असं कधीच नाही झालं. बघा नाही झालं ना, मग आता तुमच्यावर अन्याय होतोय आणि तुम्ही गपचूप सगळे सहन करताय. हे असं कसं चालेल मला सांगा? प्लीज जा जा, डॅडना सांगाय सगळं. पण मॅडम आम्ही कसं जाऊन साहेबांना सांगणार? तुम्ही कसं सांगणार नाही का? तुमच्या पेमेंट मध्ये 4000 रुपये कमी आहेत ना? हो मॅडम, पण हे तुम्हाला कसं माहित? दादा हे मला कसं कळलं हे महत्वाचं नाही. घ्या हो, हे तुमच्या पेमेंट मध्ये कमी असलेले 4000 रुपये तुम्हाला दिलेले आहेत. त्यामुळे आज जा, डॅडना घडलेला सगळा प्रकार सांगा, मोर्चा काढा न्याय मिळवण्यासाठी. आणि हिशोबाची कामं करायला आम्हाला शालिनी मॅमच हव्या आहेत असंही सांगा. जा. पण मॅडम असं कसं जाणार? आत्ता कराल? हो मॅडम, आता बघच मी काय करतो ते. जा. इथे मॅडम. आता डॅड स्वतःहून घराच्या चाव्या वॉर्डन मॅमच्या हातून काढून आमच्या हातात परत देतील.